नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बिहारमध्ये जी बनतो ठेकवा छठ पूजेला बनवला जातो हे प्रसादासाठी ते मी बनवत आहे। इथं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कपाला थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे। फक्त आपणाला पाणी गरम करून गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे बिहारमध्ये जेव्हा प्रसादासाठी बनवतात तेव्हा थोडंसं जास्त गोड टाकतात, मी कमी टाकले। आणि इथं ड्रायफ्रूट घेतले, खोबरं घेतले, ते बारीक करून घेतले। इथं खारीकही बारीक करून टाकतात, पण मी टाकले नाही। ह्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। आणि आता इथं 400 ते 500 ग्राम हे पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, ह्याच्यात मैदा टाकत नाहीत। आणि हे सुजी आहे बारीक, गरा म्हणतात ह्याला, हे 2 चमच गरा घेतलेला आहे। हे पीठ थोडंसं मोटाड राहते त्याच्यामुळे मी हे बारीक गरा टाकलेला आहे। आता इथं तूप टाकून घेणार आहे मी, हे 4-5 चम्मच तूप आहे, थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, जास्त कडकडीत गरम केलेलं नव्हतं ते तूप। व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे तूप, प्रत्येक आट्याला लागलं पाहिजे। आता इथं इलायची पावडर टाकून घेते, थोडीशी साखर टाकून इलायची बारीक करून घेतलेली आहे। आणि बडीशेपला थोडं 2-4 खलबत्ते हाणलेले आहेत वरून, ते पण क्रश करून टाकत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, ड्रायफ्रूट आणि हे इलायची पावडर, बडीशेप व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपणाला इथं आता हे व्यवस्थित झाले का पहिलं बघायचं, कुठंच पीठ कोरडं राहायला नको आहे। हे जेव्हा पीठ बनवतात तेव्हा खूपच घट्ट बनवलं जाते आणि बिस्किटासारखं ह्याचं टेक्स्चर राहायला पाहिजे, घट्ट एकदम, मूठ वळली नाही। तर मी इथं थोडंसं तूप टाकून घेणार आहे। हे बघा, मी इथं 2 चम्मच एवढं तूप घेतले, सारा आपण 5-6 चम्मच तूप टाकलेलं आहे। इथं एखादा तुम्ही चम्मच आणखी जास्त टाकू शकता, त्याच्यावर जास्त टाकायचं नाही। आता हे व्यवस्थित मूठ वळत आहे। आता इथं मी गुळाचं पाणी करून घेतले आणि ते गुळाचं पाणी थंड झालेलं आहे, ते चाळणीतून टाकूया। थोडंसं काय काडी कसपट राहते गुळात, तर ते चाळणीने टाकायचं। आता हे थोडं थोडं करून आपणाला हे गुळाचं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लागलं तर मग दूध घेणार आहे। इथं 1 वाटी, ह्या वाटीनं मी दूध घेतलं होतं, अर्धं टाकून पहिलं मिक्स करून घेतलं। आता हे 2-2 चम्मच टाकून आपणाला घट्टसा गोळा करायचा आहे। हे जेव्हा पीठ मळताव तेव्हा बिलकुल असं घट्ट पाहिजे, एकदम आपण शंकरपाळ्याचं सध्या थोडंसं लूज राहते त्याच्यापेक्षा हे घट्ट पाहिजे। हे बघा, हे अशी प्रोसेस राहायला पाहिजे। पण मी इथं थोडासा गरा टाकलाय, त्याच्यामुळे मी आणखीन थोडंसं दूध टाकणार आहे, नंतर ते फुललं जाते। हे बघा, इथं आणखी थोडंसं आपणाला ह्याच्या पुढं 1 चम्मच 2 चम्मचच तूप टाकायचं आहे किंवा हे दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यामुळं खस्ताही बनतात, पाणी टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी इथं दूध टाकत आहे। ठेकवा बनवण्यासाठी आपणाला काय कोण्या गोष्टीची काळजी घ्यायची, काय करायचं, ते मी हे व्यवस्थित इथं सांगत आहे। आपण इथं मुलाच्या टिफिनला हेही देऊ शकता, जेव्हा बाहेरला आपण हॉटेलातलं काय आणून देता तर बेकरीचं सामान, त्याच्यापेक्षा हे ठेकवा जर बनवून तुम्ही टिफिनला दिलं हापड्याला हे, तर हे खूपच फायदेशीर आहे। असंच आपणाला हे घट्टसा गोळा करायचा आहे। बघा, हे हातानं एकदम असं मळलं जात नाही, एवढं घट्ट आहे। शिकणाऱ्यासाठी हे खूपच फायदेशीर व्हिडिओ आहे, हे नक्की शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आणि घरी आपलं चहाच्या टायमाला किंवा मुलासाठी सुट्ट्या दिवशी हे जर दिलं मुलाला तर खूपच छान हे रेसिपी आहे आणि प्रसादासाठीही खूपच छान आहे। राहिलेलं 1 चम्मच दूध होतं, ते पण मी टाकून घेतलेलं आहे, क्योंकि आपण ह्याच्यात गरा टाकलाय त्याच्यामुळे हे लवकरच घट्ट होते। पाहता इथं बघा कसं घट्ट झालेलं आहे। हे आणखी थोडंसं घट्ट होण्याची शक्यता असते हे आपण गरा घातल्यामुळं। अर्ध्या तासासाठी किंवा पाऊण तासासाठी ह्याला असंच झाकून ठेवून देऊया। पिठावर बघा कसे क्रॅक आल्यात, एवढं घट्ट केलेलं आहे पीठ। इथं पातळ तळाची कढई आहे, त्याच्यामुळे मी कमी गॅसवरच सारे ठेकवे तळून घेणार आहे। तुमच्याकडे जर जाड तळाची कढई असेल तर तुम्ही मिडियम गॅसवर तळून घेऊ शकता।
मी कमी गॅसवरच आता हे तूप टाकून घेतलेलं आहे. असंच ह्याला कमी गॅसवर ठेवायचं आणि तिकडं ठेकवे बनवायला चालू करायचं. आता ह्याला आपणाला काय मऊ करायचं नाही, काय नाही. फक्त बघा हे पीठ कसं झालेलं आहे आणि असं आपले लेयर यायला पाहिजे. हे पहा किती घट्ट आहे. हे ठेकवे जेव्हा बनवता तेव्हा लवकर तळले जातात आणि आतमधून खस्ता होतात. त्याच्यामुळं हे पीठ खूप छान झालेलं आहे. आता कसे लेयर आल्यात बाहेर बघा. असंच आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन हे गोल गोल गोळे करून घेऊया. हे ठेकवे थोडे लांबक्या साईजचे बी बनवतात आणि गोल साईजचे बी बनवतात. असेच मी ठेकवे बनवून घेते. आता त्यांच्याकडे कसं साचे राहतात बनवण्यासाठी, मग आपल्याकडे तर साचे नाहीत. तर मग आपण काय तर डिझाईनची वस्तू घ्यायचं, काटा चम्मच किंवा झारं असं करून आपण ह्याच्यावर डिझाईन करायची आहे. नवी जर तुमच्याकडे दुर्डी असली, आपण जी भाकरी ठेवतो चपात्या ठेवतो त्याच्यानं बी आपण डिझाईन करू शकता. हे बघा दोन्ही कोण करायचं, पण इकडली थोडीशी दबली जाते आणि इकडली खूप छान येते. त्याच्यामुळं दोन्ही साईडनं एक एक वेळेस करून घ्यायचं. बघा हे डिझाईन कशी आली आहे. अशीच ठेकव्यावर डिझाईन राहते, पण ते लाकडी साचे राहतात. गॅस कमीच आहे आणि मी ठेकवे टाकून घेते. फक्त 4 ठेकवे टाकणार आहे. खूपच छान हे त्योहार आहे. आम्ही जेव्हा झारखंडला होतो 4 वर्षे, तेव्हा हर साल आम्हाला हे गाणे 15 दिवस आधीच ती लोक लावतात गाणे घरोघर आणि हे सण साजरा केला जातो छटपूजाचा. खूपच पवित्र त्योहार आहे आणि एक दिवस बिलकुल पाणी न पिता जेवण न करता ते लोक उपवास करतात. एवढं निरंकार उपवास करून पुन्हा जल चढवतात दिवस मावळायला आणि दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या चंद्राचीही सूर्याचीही जेव्हा चंद्र डुबतोय आणि सूर्य निघतोय तेव्हा हे पूजा केली जाते. असे मी हे ठेकवे काढून घेते आणि दुसरे टाकते. थोडंसं तूपही टाकणार आहे इथं. आता इथं ठेकवे टाकलेत मी 4 तिकडं कढईत आणि इथं थोडेसे दुसऱ्या डिझाईनचे मी ठेकवे करून घेत आहे. हे लांबकी डिझाईन आहे. हे अलग अलग डिझाईनचे ठेकवे राहतात, त्यांच्याकडे लाकडी साचे राहतात आणि त्याने हे बनवलं जाते. पण आपल्याकडे नाही तर आपण काहीही जुगाड करू शकता. असे बिस्किटाचाही आकार देऊ शकता आणि काटा चमचनं किंवा दूध पेस्टनं तुम्ही त्याच्यावर डिझाईन करू शकता. आता हे पण असंच दाबून घ्यायचं दोन्ही साईडनं. बिहारची डिश मला 2 आवडल्या, एक तर ठेकवा आणि एक लिट्टी. खूपच स्वादिष्ट ही 2 डिशी आहेत आणि बिहारमधून साऱ्या आपल्या भारतात पसरलेल्या 2 डिशी फेमस आहेत. आता हे असे सारे ठेकवे मी करून घेते. ती आतमधले ठेकवे काढलेत आणि हे दुसरे टाकून घेते. आता गॅस मी कुठंच वाढवलेला नाही. खूप छान ठेकवे झाल्यात आणि आतमधून एकदम थंड झाले नाही ठेकवे, एकदम खुसखुशीत होत्यात. हे त्योहार आता बिहारी लोक सारीकडेच पसरल्यात मोठ्या मोठ्या सिटीनं. तर प्रत्येक सिटीत हे धूमधामनं छटपूजा बनवली जाते. हे छटपूजा किंवा छठी मैया ह्याची बोलतात की दिवाळीच्या 6व्या दिवशी हे त्योहार येतोय, त्याच्यामुळे ह्याला छटपूजा म्हणतात. दिवाळीच्या दिवसापासून मापतात आणि ज्या दिवशी 6वा दिवस येतोय त्या दिवशी ही पूजा करतात. त्याला छटपूजा म्हणतात. असंच ह्याला 2-3 मिनिटाच्या नंतर पलटून घ्यायचं आहे. गॅस कमीच आहे. कुठंच मी एवढे ठेकवे तळले, कुठंच गॅस वाढवला नाही. एक वेळेस तूप टाकलं होतं, तेवढं 1 कपभर तूप वाढवलं होतं मी. ठेकवे फुगायला नको आहेत आणि आतमधून एकदम खुसखुशीत बनले जातात. हे ठेकवे बघा कसा कलर आला ह्याला. आणि हे ठेकवे जेव्हा बनवताना ते लोक गाणं म्हणत बनवतात. त्यांचे भोजपुरी गाणी असतात आणि ते गाणं म्हणत म्हणत ते ठेकवे बनवले जातात. हे पीठ ही थोडंसं अलग पद्धतीनेच बनवलं जाते ठेकव्याचं. आता इथं बघा तोडून बघते, अजून गरमच आहेत हे ठेकवे, तरी पण खूपच खस्ते झाल्यात. आता हे बघा खूपच खस्ते झाल्यात, गरम आहेत आणि
व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.